रत्नागिरी शहर में बढ़ते गड्ढों से स्थानीय नागरिक परेशान हो चुके हैं। गणेश उत्सव और नवरात्र उत्सव जैसे बड़े त्योहार के दौरान विसर्जन के समय लोगों को सड़क पर गड्ढों का कारण काफी मशक्कत करनी पड़ी। शहर के मुख्य मार्गों पर जगह जगह गड्ढे होने से स्कूल जाने वाले बच्चे, दोपहिया वाहन चालक और आम नागरिकों को भारी परेशानियां झेलनी पड़ रही है। प्रशासन की लापरवाही के कारण गड्ढों की मरम्मत नहीं की जा रही है, जिसके कारण वाहनों को नुकसान और लोगों को शारीरिक व मानसिक तनाव झेलना पड़ रहा है। मुद्दे पर नाराज होकर शिवसेना ठाकरे गुट ने रत्नागिरी के चक्का जाम कर दिया। पार्टी ने उपनेता बाढ़ माने ने पहले ही चेतावनी दी थी कि जब तक सड़कों की हालत सुधरती नहीं तब तक जहां गड्ढे हैं वहीं 15 मिनट के लिए वाहन रोककर विरोध प्रदर्शन किया जाएगा। इसी के तहत आज रत्नागिरी के मारुति मंदिर सर्कल में शिवसेना ठाकरे गुट के कार्यकर्ता ने जोरदार प्रदर्शन किया और प्रशासन के खिलाफ नारेबाजी की। उन्होंने मांग की कि जल्द से जल्द शहर की सड़कों की मरम्मत की जाए, अन्यथा आंदोलन और भी व्यापक किया जाएगा। रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पण समस्त रत्नागिरीकरांना काल मी पत्रकार परिषदेमध्ये आवाहन केलं होतं की स्मार्ट सिटी करणाऱ्या, जपानपासून दौरे करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या शहरातल्या रस्त्यांची दुर्दशा कशी आहे। गेले 6 महिने नव्हे तर गेली अनेक वर्ष रत्नागिरी शहरातले, ग्रामीण भागातले राष्ट्रीय महामार्गापासूनचे रस्ते हे अत्यंत खराब, निकृष्ट दर्जाचे आहेत। वर्षानुवर्षे काम करतायत आणि म्हणून काल आम्ही आवाहन केलं होतं की आम्हाला याची जाणीव आहे की इथली रहदारी, इथले नागरिक यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्यामुळे कुठला अडथळा होता कामा नये आणि म्हणून सनदशीर मार्गाने, शांततेने काल आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आज हे आम्ही प्रतिकात्मक जनतेच्या भल्यासाठी, मग त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, आमचे पोलीस बंधू इथं आमच्या फार सुरक्षिततेकरता आलेत। त्यांच्या 2 व्हीलर, त्यांच्या 4 व्हीलर ह्या गाड्यांना सुद्धा त्रास होतोय। फक्त त्याचा मेंटेनन्स सरकारी खर्चाचा होत असल्यामुळे कदाचित त्यांना त्याची जाणीव नसेल, परंतु आज रत्नागिरीतले जे खाजगी नागरिक आहेत, ते सामान्य नागरिक आहेत, यांच्या 2 व्हीलर असतील, रिक्षा, माझे व्यावसायिक असतील, अन्य 4 व्हीलर किंवा गुड्स माल वाहतूक करणारे जे वाहतूकदार आहेत, या सगळ्यांचं खराब रस्त्यामुळे अतोनात नुकसान होत आहे। आणि ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यकर्ते म्हणून मी काल असं म्हणत होतो, 5 वेळा लोकप्रिय असलेले आमदार ते आज मंत्री आहेत, उद्योग खातं त्यांच्याकडे आहे, रत्नागिरी शहर स्मार्ट करणार आहेत, परंतु त्यांच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास। आज पर्यटक या ठिकाणी येत नाही आहेत आणि आमचा सामान्य नागरिकसुद्धा त्रस्त आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक, कोणाचंही कोणतंही नुकसान न होता आम्ही या ठिकाणी आंदोलन केले। तो आमचा लोकशाहीतला हक्क आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाला मी असं विचारलं की हे कशा करता एवढं संरक्षण आहे, हे आमचं संरक्षण आहे की पालकमंत्र्याला दाखवण्याकरता आहे? आम्ही काय देशद्रोही आहोत का? आम्ही जर लोकांची समस्या मांडण्याकरता, प्रोटेस्ट करण्याकरता लोकशाही हक्कानं आलोय, आम्ही काय शहरी नक्षलवादी नाही आहोत। आम्ही या ठिकाणी अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत। आम्हाला जबाबदारीचा भान आहे, परंतु सवंग लोकप्रियता राज्य सरकारची करण्याकरता काही जर चुकीचं करत असाल तर ते करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे। आम्हाला सगळं कोर्ट माहिती आहे, आम्हाला या ठिकाणचं सगळ्या गोटी जेलमधल्या आम्ही जाऊन बाहेर आलोय। ह्या प्रकारची लोकांची आंदोलनं आम्ही अनेक वेळेला केलेली आहेत। तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, उगाच काहीतरी गालबोट लागेल अशा प्रकारची भूमिका घेऊ नका। आम्ही सनदशीर मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करतोय, याची कल्पना सगळ्यांना दिलेली आहे आणि म्हणून आज या निमित्तानं आम्ही नगरपालिका प्रशासनाला आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला किंवा युती सरकारला या ठिकाणी अल्टिमेटम देतोय। काल कोणीतरी लोक आले होते, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, माझी पत्रकार परिषद झाल्यावरती, आणि 15 दिवसात रत्नागिरीतले रस्ते त्यांच्या भाषेत चकाचक करू असं त्यांनी काल आश्वासन दिलं आहे। माझं म्हणणं, आम्ही 15 दिवस थांबणार। 16व्या दिवशी जर रत्नागिरीतला खड्डा दिसला तर रत्नागिरीतल्या त्या खड्ड्यात तुम्हाला तुडवणार आम्ही, आज सांगतो आम्ही। मग कायदा व्यवस्था असेल, काय असेल ते बिघडूचं काय होते, लोकांना भूलथापा देऊ नका, लोकांना फसवू नका। रत्नागिरीतील लोक सहनशील आहेत आणि त्यांच्याकरता थापा मारू नका। 15 दिवसामध्ये दिवाळीच्या पूर्वी जर हे रस्ते झाले नाहीत व्यवस्थित तर पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की मग आपण आपल्या मोठ्या गाड्या घ्या आणि काय जी कायदेशीर कारवाई करायची आमच्यावरती करा, परंतु अशा प्रकारे विनाकारण काही करू नका।
आम्ही शांतताप्रिय लोक आहोत आणि म्हणून 15 दिवसांमध्ये राज्य शासनानं, नगरपालिका प्रशासनानं 95 किलोमीटरचे फक्त रस्ते या शहरामध्ये आहेत। त्यातले 10 किलोमीटरच्या रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम RD सामंत कंपनी करते। 25 किलोमीटरच्या रस्त्याचं काम MIDCला स्मार्ट सिटीला दिलं आहे।